प्रेमाचे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे. मला वेड लागले प्रेमाचे म्हणून सर्वांची मनं जिंकणारी केतकी आता सर्वांना बेभान करायलाही सज्ज झालेली आहे. केतकी, आता काय, आता बेभान करायचं ठरवलेलं आहे? येस, माझा प्रयत्न तरी नक्कीच आहे आणि आय थिंक सगळे होतीलच. नवीन अल्बम, नवी गाणी, सगळा हा योग कसा जुळून आलाय? काय आहे ही खासियत या अल्बमची? केतकी हेच अल्बमचं नाव असल्यामुळे मला जास्ती आनंद आहे, कारण फुलाचं म्हणजे फूल आहे केतकीचं, त्यामुळे एक म्युझिकल फूल सगळ्यांसाठी मी सगळ्यांना देण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि खूप वर्ष म्हणा, जवळजवळ 4 वर्ष 5 वर्षापासून मी विचार करत होते की असं एक छान अल्बम, आपला सोलो अल्बम यावा, पण ते इतके दिवस काही होत नव्हतं. माझे शूट्स होते, फिल्म्स होत्या आणि एक लहानपणापासून गायिका म्हणून ओळखत होते लोक, बालगायिका. त्याच्यानंतर मला वेड लागल्याने म्हणजे अभिनेत्री म्हणून तर आलेच, पण मला वेड लागल्याने एक इंडिव्हिज्युअली एक सिंगर म्हणून सुद्धा मला मला ती संधी मिळाली टाईमपासमध्ये. पण त्याच्यानंतर मला खूप लोक म्हणाले, मला मेसेजेस आले, ईमेल्स आले की आम्हाला तुझा इंडिव्हिज्युअल 8 एक गाण्यांचा एक अल्बम छान आम्हाला कधी ऐकायला मिळणार, स्वतंत्र अल्बम. तर तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं, पण आता आहे. आणि न्यू इयर रेझोल्युशन होतं हे माझं की ह्या वर्षी माझा अल्बम नवीन आलाच पाहिजे, सोलो अल्बम. आणि ते असं असतं ना, म्हणजे मी प्लॅन करत होते पण ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं, कारण मी बाकीच्या ह्याच्यामध्ये खूप बिझी होते. पण केदार पंडित अत्यंत सिनियर आर्टिस्ट आपल्या इंडस्ट्रीमध्ये, ज्यांनी शंकर महादेवन, श्रेया घोषाल या सगळ्यांबरोबर त्यांच्यासाठी गाणी रेकॉर्ड केली, त्यांनी माझा अल्बम करतायत आणि युनिव्हर्सल म्युझिक कंपनी माझा अल्बम करते. सो इट्स लाईक अ ड्रीम, कारण एक स्वतंत्र अल्बम 8 गाण्यांचा येणं, वेगवेगळ्या जॉनरची गाणी, रोमॅन्टिक गाणी असणं, हे खरंच म्हणजे मी फक्त विचारच करत होते की कसं असेल, पण ते आता खरंच ते सगळं सत्यात उतरतं आणि मी सगळी प्रोसेस इतकी एन्जॉय करते. माझ्यासमोर नचिकेत छान लिरिक्स लिहितोय आणि मी इथे रिहर्सल करते. सो एकूण एका प्रोसेसमध्ये मी ते सगळं बघितलंय, म्हणजे एकूण एक गोष्ट मी ती होताना बघितली आहे. सो मला खरंच खूप आनंद होतोय. आणि लोकांसाठी ही ट्रीट अशी आहे की सगळी रोमॅन्टिक गाणी आहेत, आणि रोमॅन्टिक हे आतून वयाला त्याचं काही मर्यादा नसतात. सो रोमॅन्टिक आतून सगळेच असतात. सो सगळ्या एज ग्रुपसाठी हा अल्बम नक्कीच आहे, आणि लोक स्वतःला मुख्य म्हणजे नक्कीच कनेक्ट करतील ह्या एकेका गाण्याशी. 2015 एक खास भेट तू घेऊन आलेली आहेस तुझ्या चाहत्यांसाठी. आणि जसं आपण म्हणतोय की केतकी हा अल्बम आहे, अनेक गाण्यांचा मिळून एक कोलाज आपल्या समोर येणार आहे. रोमॅन्टिक गाण्याची आवड सगळ्यांना माहिती आहे, पण आम्हाला एक असं कळलंय, म्हणजे केदार पंडित यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा असं कळलं की तुझा आवडता फॉर्म गझल पण आहे. तर हे याबद्दल माहीत नव्हतं, याबद्दल काही? गझल हा माझा अत्यंत आवडता जॉनर आहे, कारण मी लहानपणापासून जगजीत सिंग, मेहदी हसन साहेब किंवा मराठीमध्ये जर बघितलं तर सुरेश भटांच्या गझल मी खूप ऐकायचे, आणि स्वतःची एक गझल असावी अशी माझी खूप इच्छा होती. आत्तापर्यंत कसं आहे की कुठलंही रोमॅन्टिक गाणं आपण जर आजकाल बघितलं तर सगळी छान असतात, पण मोस्टली वेस्टर्नाइज आजकाल सगळं झालेलं असल्यामुळे रागावर आधारित म्हणा किंवा गझल फॉर्ममध्ये एखादं रोमॅन्टिक गाणं येणं हे खरंच खूप कमी बघायला मिळतं. आणि जेव्हा मला केदार काकांनी सांगितलं की तुझ्यासाठी मी गझल केली, म्हटलं काय, असं झालं मला, आणि मी खूप खुश झाले. आणि मला खरंच खूप आनंद आहे, कारण बाकी वेस्टर्न गाणी, वेस्टर्नाइज अरेंजमेंट असलेली किंवा वेस्टर्न म्युझिक असलेली सगळी गाणी ह्याच्यात आहेतच, पण क्लासिकल बेस्ड गाणी पण आहेत. आणि जी गझल आहे वैभव जोशींनी अत्यंत अप्रतिम लिहिली आहे. असे वाटते चंद्र खिडकीत यावा पुन्हा एकदा, तुला भेटल्याचा मला भास व्हावा पुन्हा एकदा. सो हे गाताना इतका काटा येत होता खरंच अंगावर, कारण ते शब्द आणि चाल इतके फिट बसले आहेत एकमेकांना, आणि त्याचं मी एक एक गोष्ट खरंच खूप एन्जॉय करत होते. अर्थात खूप सरप्राईजेस आहेत तुमच्यासाठी आणि आहेत. ओ शिट, तू सरप्राईज फोडला.
मंगेश तू काय करतोयस इकडे? तुमचं काय चाललंय? बस चला आता आपल्याला गायचंय ना. अच्छा, म्हणजे हाही जाणार आहे का? म्हणजे हेही सरप्राईज आहे का? हो हो हो. ओके, मला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की अत्यंत उत्कृष्ट गायक, इंडिव्हिज्युअली तर तुम्हाला तो माहितीच आहे, पण माझा खूप चांगला मित्र. ह्या अल्बम मध्ये जी 2 डुएट्स आहेत, अत्यंत रोमॅन्टिक डुएट्स आहेत, जी तुम्ही कुठेही लॉंग ड्राईव्हला जाताना ऐकू शकता. रोमॅन्टिक डुएट म्हणजे मंगेश पाहिजे. अर्थातच. आणि आमचं एक डुएट येऊन गेलंय, रोमॅन्टिक डुएट, जे लोकांनी इतकं उचलून धरलं, माझे तुझे. सो आता आम्हाला परत आमची हॅट्रिक झाली याच्यामुळे. हे गाणं म्हणजे आमच्या दोघांची हॅट्रिक आहे. पण सुरुवात मी म्हणेन की केतकी हा अल्बम येतोय त्यासाठी माझ्या मैत्रिणीला जवळच्या, तिला खूप खूप शुभेच्छा. आणि युनिव्हर्सल म्युझिक कडून येते, जिकडे मी पण ॲज अ आर्टिस्ट माझा फर्स्ट अल्बम आला, त्यामुळे त्या म्युझिक कंपनीकडून अजून एक माझी मैत्रीण, तिचा अल्बम येतोय खास. सो इथेच मी पहिले खुश आहे. आणि ऑफकोर्स सगळ्यांना केतकीचा एक ॲक्टिंगवाला मोड खूप आवडतोय सध्या. आणि पण रिअली काय म्हणतात त्याला, गाण्यातल्या घराण्यातली येते, त्यामुळे गाणं आलं पाहिजे. हे आम्ही जे म्युझिकल तिचे मित्र आहोत त्यांना वाटतं की केतकीने खूप गावं, खूप छान छान गाणी गावीत. आणि खूप खुश आहोत की गाणी आता केतकीची येतात, हा अल्बम एवढा छान होतोय. आणि आय एम व्हेरी हॅपी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी 2 गाणी केतकीसोबत गातोय, त्यामुळे केदार दादांना मनापासून धन्यवाद, युनिव्हर्सल म्युझिकला. बिकॉज त्यांचा जो पहिला खूप वन ऑफ द फर्स्ट अल्बम्स, जुने अल्बम्स आहेत, त्यातला श्रावणदारा हा माझा खूप आवडता अल्बम होता. तो मी खूप ऐकायचो, पण कधी आपण विचार नाही करत की आपण त्यांच्यासाठी आपल्याला गायला मिळेल. सो ही संधी केतकी या अल्बममुळे मला पण मिळाली. त्यामुळे आम्ही दोघंही खूप खुश आहोत की एवढं छान रोमॅन्टिक गाणं गायला मिळतं. आणि गाणी अप्रतिम झाली आहेत, सुदिंग गाणी आहेत. आणि आमच्या फॅन्सना, म्युझिकल फॅन्सना सगळ्यांना असं वाटत असतं की काहीतरी दरवर्षी, दर महिन्याला काहीतरी यांचं नवीन एक गाणं पाहिजे, जे आम्हाला रोमॅन्टिक असो, सॅड असो, आमच्यासाठी एक नवीन काहीतरी ट्रीट पाहिजे. सो खूप खुश आहोत की केतकीचा पहिला अल्बम, आणि त्यामुळे लगेच मित्र म्हणून तू साथ दिलेली आहेस का? आणि येस चल येणार असं झालं. मला खरंच म्हणजे जुळून आलं ते, मी म्हणता येईल. मला केदार दादांचा जेव्हा फोन आला की असं मी करतोय अल्बम, आणि केतकीच पूर्ण सगळी गाणी गाती आहेत त्यातली, पण त्यातली 2 डुएट्स आहेत जी आम्हाला वाटते तू गावी. सो तेव्हाच मी काहीही विचार न करता म्हणलं मी गातोय, तुम्ही काही बाकी बोलू नका. नाही, माझ्यासाठी खरंच खूप खरंच थँक्यू सो मच. कारण सांगते मग काय पॉइंट नाही. नाही रे अच्छा, ते नाही, तसं नाही, तसं कारण की जेव्हा आम्ही समजून घेशील ना और माझे तुझे, हे जे इश्कवाला लो मधलं आम्ही दोघांनी गाणं गायलं, तेव्हा युट्यूबवर असो, फेसबुकवर असो, तुफान रिस्पॉन्स त्याचा आला. आणि म्हटलं खरंच एवढं छान वाटतं, आपलं व्हॉइस छान मॅच होतोय. तेव्हा सगळ्या फॅन्सचा, सगळ्या म्युझिकल जे रसिक असतात, खरे ऐकतात, त्यांना त्यांचं म्हणणं होतं की नाही, तुमचा आवाज खूप छान मर्ज होत आहे आणि खूप छान फील येतोय त्याचा. सो मला वाटतं त्याची ही पावती आहे की आम्ही दुसरी 2 गाणी घेऊन त्याला सगळ्यांसमोर येतोय. आणि रोमॅन्टिक गाणी आणि तुमच्या दोघांची, म्हणजे आता बाकी प्रोड्युसर, दिग्दर्शक आता बघत आहेत. प्लीज मेन्शन, लक्षात ठेवा एवढं की आम्ही रोमॅन्टिकली व्हेरी स्ट्रॉंग इन म्युझिकल केमिस्ट्री जुळलेली. करेक्ट. मला खरंच मनापासून मंगेश तुला थँक्यू म्हणावं असं वाटतं, कारण प्रेमाने थँक्यू म्हणावं असं वाटतं. कारण एक सोलो अल्बम जेव्हा येतो तेव्हा त्यात 2 डुएट जी आहेत ती खरंच अप्रतिम झाली आहेत. आणि त्याच्यामध्ये माझी अशी पर्सनली इच्छा होती, जेव्हा आमचं बोलणं चाललं होतं माझं केदार काकाचं, तेव्हा माझ्या पहिलं नाव डोक्यात मंगेशचं आलं. कारण मला खूप जणांनी असं सांगितलं की आपला आवाज खूप मॅच होतो. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी की माझ्या पहिल्या अल्बमचा महत्त्वाचा भाग मी असं म्हणेन की त्याच्याशिवाय अल्बम अपूर्ण आहे. सेम माझ्यासाठी पण आहे. आणि ज्या टीम कडून काम होत आहे, नक्कीच ही टीम आहे, डेफिनेटली ही टीम खूप छान आहे. नचिकेतनी गाणी लिहिली आहेत, देन हिने श्रुतीने लिहिले आहेत, वैभव दादानी लिहिले आहेत, केदार दादा, मी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही खूप फॅन होत त्यांचे. आणि युनिव्हर्सल म्युझिक, ज्याच्याकडून आपल्या मराठीमध्ये हा ट्रेंड अजून नाही आहे, तेवढा मला वाटतं की इंडिव्हिज्युअल म्युझिक, सिंगल्स असो वा अल्बम्स असो, हे आपल्या मराठी संगीतात खूप अगोदरपासून सुरू आहे. म्हणजे आपण लताबाईंची भावगीतं ऐकतो, खळे काकांची भावगीतं आहेत, जी फिल्म व्यतिरिक्त एवढी सुपरहिट आहेत,
पण आत्ताच्या काळात खूप अवघड झालंय की आम्हा खरं तर गायकांसाठी अल्बम तुरळक प्रमाणात येत आहेत Yes, आणि आम्हा- अशात ही संधी मिळणं येस आम्हा सगळ्या गायकांना असं झालंय की आम्हाला फिल्म व्यतिरिक्त पण खूप गायचं एक्सप्रेस असतं. व्हायचंय, Express गाणी गायची आहेत, exactly. पण ती कुठे होणार? तर त्यासाठी एक स्ट्रॉंग तुम्हाला बॅकअप पाहिजे आणि प्रत्येक म्युझिकल माणसाला एक अल्बम करण्याची संधी नक्की मिळावी या आपल्या ह्या देशात, ह्या मराठी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये, कारण की आपली एवढी स्ट्रॉंग म्युझिक इंडस्ट्री, एवढी स्ट्रॉंग मेलोडी आहे आपल्या मराठी संगीतात, भारतीय संगीतात. सो वेस्टर्नला हा ट्रेंड आहे की फिल्ममध्ये गात नाहीत, वेस्टर्नला फक्त त्यांचे अल्बम्स निघतात. सो मला वाटतं ते खूप भाग्यवान आहेत, त्यामुळे ते रसिक ते अल्बम्स, ती गाणी विकत घेतात, ऐकतात. आणि या निमित्ताने मी सांगेन की आता येस आम्ही पण तसा प्रयत्न करतोय. सो तुम्ही पण ही गाणी सगळ्या विविध साईट्सवर येत आहेत, तिथे ऑफिशियल बाय करा, विकत घ्या आणि केतकीला आणि ह्या पूर्ण अल्बमला तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. किती थरथरतो नजर किती भिरभिरते रखरखत्या धरतीवर थेंब तुझे ओझरते ती हुरहुर पुन्हा ती वारली पुन्हा ती ओळख जुनी त्या साऱ्या खुणा दे आणून देना मला येना क्या बात ताना दे ना ताना इतक्या लहान वयात एक तर पहिला वेळेला अल्बम आणि असं सगळं दुग्ध शर्करा योग, काय फिलिंग आहे आता? मला खूप फारच म्हणजे मी ना सध्या नो जोक्स, मी घरी कमी आणि स्टुडिओत जास्ती आहे सध्या. कारण घरी गेल्यानंतर चला तर उद्या गाणं रेकॉर्ड करायचं तेच डोक्यात असतं आणि मग पटकन आई काहीतरी म्हणते आणि मध्ये हां ते आई म्हणली अगं मी कशाबद्दल बोलतेय, तू अल्बमबद्दल बोलतेस, लिटरली असं होतंय. त्यामुळे कुठेतरी आमच्या या सगळ्यांचा म्हणजे इट्स अ टीम वर्क, सो आमच्या या सगळ्यांच्या कष्टाचं कुठेतरी चीज व्हावं आणि ते चीज होणं म्हणजे काय तर लोकांना आनंद मिळावा, तुम्हाला सगळ्यांना ही गाणी आवडावी आणि तुम्ही ती गाणी ऐकावी अशी माझी खरंच खूप इच्छा आहे. आणि एवढंच मी म्हणेन की म्युझिकली जसं ॲक्टर्सना मला या इथे अगदी मेन्शन करावं की ॲक्टर्सना एक वेगळी आयडेंटिटी जशी मिळते फिल्म्समुळे त्यांच्या. जसं मी हॉलिवूडमध्ये आपण बघतो की सिलीन डिऑन म्हणा किंवा बाकीचे जे गायक आहेत त्यांची फिल्म्समध्येच फक्त गाणी येत नाही, त्यांचे अल्बम्स इंडिव्हिज्युअल येतात. सो आमचा हा प्रयत्न आहे की ॲज अ सिंगर म्हटल्यानंतर अच्छा ह्या फिल्ममध्ये ही गायली आहे, ओके मग कळलं, असं नसून ओके तिचा हा अल्बम आहे हे कुठेतरी व्हावं आणि इंडिव्हिज्युअली सिंगरला एक ओळख मिळावी हा माझा प्रयत्न आहे. आणि सो हा बघू आता लोकांना कितपत आवडतं. मला खात्री आहे की रोमॅन्टिक गाणी ही सगळी आवडतील. आणि अजून एक माहिती आम्ही काढलेली आहे, तर आम्हाला असं कळलंय की या निमित्ताने केतकीचा कॉन्सर्ट सुद्धा सुरू होणार आहे, तर त्याही विषयी हो माझं म्हणजे सगळी गाणी जी माझी स्वतःची आहेत, आत्तापर्यंत मी लहानपणापासून लताबाई आशाबाईंची गाणी गात ऐकत मोठी झाले आणि खूप शिकायला मिळालं नो डाऊट. पण ॲज अ सिंगर म्हणून मी स्वतःला जेव्हा बघते तेव्हा मला अशी इच्छा होते की अरे आपला एखादा प्रोग्राम असा असावा ज्याच्यामध्ये आपली फक्त स्वतःची गाणी असावीत किंवा मला आवडतील. प्रत्येक गायकाचं हेच स्वप्न असेल कदाचित. एक्झॅक्टली, नक्कीच प्रत्येकाचं असतं स्वप्न. सो हे ह्या अल्बमच्या निमित्ताने पूर्ण होतंय. तर माझा हा अल्बम रिलीज झाल्यानंतर जे कॉन्सर्ट्स माझे सुरू होतील त्याच्यामध्ये माझी सगळी मी स्वतः गायलेली गाणी त्याच्यात असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी गाणी म्हणजे जी आतापर्यंत लोकांपर्यंत फारशी पोचली नाही आहेत ती सुद्धा मी मेन्शन नक्कीच करेन. एखाद दुसरं बालगीत सुद्धा जे मी लहानपणी गायले, म्हणजे अर्थात सलील कुलकर्णींचं त्यांनी मला पहिलं गाणं रेकॉर्डिंग 4-4थ्या वर्षी मी गायले. सो तिथपासून तो पूर्ण प्रवास तो आय असेल. थिंक केतकीच्या घरी एक खूप चांगलं आहे की आई बाबा हे सगळे म्युझिकल आहेत. Definitely. सो ही खूप छान गोष्ट आहे आणि आपण लहानपणापासून तिला बघत आलोय आणि ॲज अ म्युझिकल फॅमिली जे माझ्याकडे पण घरात आहे तिथून मी बघत असतो की त्या खूप एक वेगळी गोष्ट, खूप आनंदाची गोष्ट असते. संगीतमय नादमय वातावरण आणि वेगळं त्यासाठी वातावरण. मग आपली गाणी असो, आपल्याला आवडतात ती गाणी असो, ती सादर करण्यासाठी एक प्रोग्राम करायलाच पाहिजे. आणि मला खूप आनंद होतो की तू असं काहीतरी इनिशिएटिव्ह केलंयस. सो माझा सगळ्या एखाद्या फॅन्स कार्यक्रमात मंगेश पण entry असणारच. मारणार आहे. अहो आम्ही आहोतच हो. आमची आम्ही 3 गाणी आहेत. आम्ही फॅमिली फ्रेंड्स कधीही बोलू आम्ही आहोत. आहे त्या कॉन्सर्ट मध्ये. कधी डेफिनेटली आहोत. बरं आपण खूप बोलतोय आता मला तुमचं गाणं ऐकायचंय. जरा अंथरू चांदण्याला
लपेटून घेऊ धुक्याला. वाटे मला काळ थांबला, भास हा हवा हवा, भास हा नवा नवा, भास हा. की आता तुझ्या केतकी नावाच्या अल्बमची एखादं गाणं आम्हाला ऐकायचं आहे. खूप रसिक उत्सुक आहेत. एखादं गाणं होऊन जाऊ दे. नक्की नक्की. एक चंद्र आणि एखादी मुलगी, एक मुलगी जी चंद्रामध्ये त्याचा चेहरा बघते. सो क्या कहने. क्या कहना. सो त्याच्या 2 ओळी. चंद्र माझ्या उंजळीत आला, चंद्र माझ्या उंजळीत आला, चांदण्यांचा थेंब गाली शहारून गेला, चंद्र माझ्या उंजळीत आला, चांदण्यांचा थेंब गाली शहारून गेला, चंद्र माझ्या उंजळीत आला. खरंच क्या कहने केतकी. खरंच खूप छान वाटलं आणि आता या अल्बमची उत्सुकता वाढलेली आहे. तेव्हा मनापासून शुभेच्छा. ही सुरेल सफर अशीच रॉकिंग राहू दे. थँक्यू. थँक्यू सो मच. तुला भेटण्याचा मला पुन्हा एकदा असे वाटते चंद्र